त्याच्या स्थळी निजरूप तुझे ठेवितो मस्तक या ठिकाणी. तुझे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. आता हातावर पाणी घ्या. अहम वचनर भूत्वा प्राणीनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पंचाम्यन्नं चतुर्विधम्. अहं क्रतुरं यज्ञः सदाहमम् औषधम् मंत्रहममेवाज्यमहमग्निरौतम् ब्रह्मार्पण ब्रह्महावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना यज्ञशिष्टाशिना सन्तो मुच्यते सर्वकिल्बिषः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नतः प्रसादे सर्वदुःखानां हानिरुपजायते प्रसन्नचेतसु येषु बुद्धिपर्यवतिष्ठते अंजनी गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणां दृष्टिदोषविनाशाय हनुमंत स्मराम्यहं. फिरापाणी. शिवार्पण कृष्णार्पण. ओम तत्सत परब्रह्मार्पणमस्तु. ओम नमः पार्वतीपते. गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव. ओम निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय। बजरंग बली की जय। अजून बसायचं नाही. लक्ष द्या. शांततेने आपल्या बघा ताटाकडे ताटाकडे बघायचंय आणि नंतर प्रसाद घ्यायचा आहे. कारण जेवढं ताटात आहे ते तुमच्याच पोटात जाणार आहे. म्हणून दमबडी चिजे म्हणून त्यासाठी आपलं थोडासा वेळ बघा द्यायचा. का द्यायचा हा मुद्दा लक्षात घ्या. बघा नियम हे फक्त माणसासाठी आहे. पशु आणि पक्षी यांच्यासाठी कोणता नियम नाही. ते कधीही काही खाऊ शकतात, कुठेही राहू शकतात, त्यांना बंधन नाही. बंधन कोणाला? मग माणसाला नियम आहे, माणसाला बंधन. लक्षात. जसं बघा बैलांना चारा टाकला, पक्ष्यांना धान्य टाकले, तिथे काही मंत्र म्हणायचं काही पद्धत आहे, काही सिस्टम आहे का? लक्षात घ्या. मात्र बघा आपल्याला धर्मशास्त्राने प्रसाद म्हणजे भोजन कसं करायचं याला नियम बघा दिले. जसं विज्ञान काय म्हणतं, एक घास 32 वेळा चावून खावा. विज्ञान सायन्स काय म्हणतं, एक घास 32 वेळा चावून खावा. अध्यात्म काय म्हणतं, प्रत्येक घासाला नामस्मरण करावं. काय करावं? नामस्मरण करी बघा प्रसाद घ्यावा. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला या ठिकाणी बघा आता आपल्यासमोर प्रसाद आलेला आहे. मग पहिला प्रश्न बघा बाबांना काय पहिला प्रश्न आहे का? ताटामध्ये सुंदर असा प्रसाद आपल्या पुढे आलेला आहे. भगवंताने वाढलेला आहे, मंत्र झालेला आहे, ताटाबाजी पाणी फिरवलं आहे. मग प्रश्न त्याच्यामध्ये असा येतो, आपल्या समोर आहार आल्यानंतर किंवा भोजन ताट तयार झाल्यानंतर की मंत्र म्हणण्याची गरज काय आणि पाणी फिरवण्याची गरज काय केली? हा मुख्य बघा प्रश्न आपल्या समोर आहे. बिगर पाणी फिरवण्याचं बिगर मंत्राचं आपण सेवन केलं त्याचा काय परिणाम होतो? आणि मंत्र म्हणून पाणी जर फिरवून शिवार्पण कृष्णार्पण ओम तत्सत परब्रह्म परमात्मा म्हणून जर प्रसाद ग्रहण केला तर काय फळ मिळतं बघा, याचा आपल्याला विचार करायचा. आता बघा आपल्यासमोर आलेला प्रसाद अनेक बाई हिंसा बघा करून आलेला वाटतं. आणि अनेक दोष बघा आपल्या समोरच्या प्रसादामध्ये आहेत. दृष्टी दोष आहेत, हिंसा दोष आहेत, असे कितीतरी दोष बघा त्या आहारामध्ये भरलेले आहेत. मग तसाच दोषयुक्त जर आहार खाला, जसं वास्तुशांती करतो ना आपण, जर दोष वास्तुशांती न करता जर तुम्ही राहायला गेले तर काय होईल ही लक्षात. त्याप्रमाणे बघा आपल्यासमोर आलेला प्रसाद मंत्र म्हणतात, पाणी न फिरवतात आपण सेवन केलं त्याचा काय परिणाम होतो. म्हणून आपलं ताटाभोवती पाणी भरण्याची गरज काय, मंत्र म्हणण्याची गरज काय बघा. जसं आपण काय म्हटलं, अंजनी गर्भसंभूतं कुमारं ब्रह्मचारिणां दृष्टीदोष विनाशाय हनुमंत स्मरामि. या मंत्राने काय झालं, जेवढे दोष आहे ना बघा, जेवढे दोष सर्व दोष बघा या मंत्र निघून गेले. त्यानं अति आहार पवित्र जाण्यासाठी. मग काय म्हणले, प्रसाद आहे प्रसन्नता. बघा दोष निघून गेल्यानंतर जे आहार सेवन केल्यानंतर काय होतं,
प्रसन्नता आपल्याला प्राप्त होते. प्रसादे सर्व दुःखांना आपलं दुःख सुद्धा जातं. प्रसन्नतेची बुद्धी उद्दिष्ट म्हणजे आपल्या बुद्धीसुद्धा भगवंत कशी देतो मग? बघा पवित्र आणि सात्विक बघा बुद्धी आपल्याला भगवंत देत असतो. असा अनेक प्रकारचा बघा फायदा, लाभ या प्रसाद ग्रहण करण्याच्या अगोदर मंत्र म्हणण्याचा आणि पाणी फिरवण्याचा आहे. आता शिवार्पण कृष्णाला थोडक्यात आता 2-3 मिनिटांमध्ये आपण शिव आणि पंक्तीला सुरुवात करूया. आता ताटामध्ये पाणी फिरवून शिवार्पण कृष्णावर म्हणण्याची गरज काय बघा? याचा आपण विचार करू लक्षात. कारण हे का म्हणा याचं आपल्याला उत्तर माहिती पाहिजे की नाही. समोरच्याने विचारलं, "मी ताटात पाणी का फिरवत्या? मंत्र का म्हणत्या? काय शिवार कृष्ण का म्हणत्या?" याचं आपलं उत्तर देता आलं पाहिजे, याचं समाधान करता आलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ते आपल्याला काहीतरी ज्ञान झालं असं म्हणता येईल. मग ताटामध्ये पाणी का फिरवायचं? शिवप्रभू कृष्णाबरोबर का म्हणायचं बघा? तर भगवंताचं आणि संवाद अर्जुनाचा संवाद झाला. कोणाचा संवाद झाला? श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद झाला. काय संवाद झाला बरं? अर्जुनाला भगवंताने उपदेश केला. म्हणे, "अर्जुना, म्हणे कर्म केलं तरी भोगावं लागतं." काय? कर्म केलं ते भोगावं लागतं म्हणे. असा पहिलं बघा उपदेश अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केला. काय बघा पहिला उपदेश काय केला? आणि अर्जुना, कर्म केल्यानंतर ते भोगावं लागतं. म्हणून आपण म्हणतो, "जैसा कर्म करेगा वैसा फल देगा बाबा." दुसऱ्या अर्थाने बघा आपण श्रीकृष्ण भगवंत आपल्याला काय उपदेश करतात? म्हणे, "अर्जुना, कर्म केल्यानंतर त्याचं फळ भोगावं लागत नाही बरं का." ज्यावेळेला असे दोन्ही प्रकारचे प्रश्न अर्जुनाने ऐकले, तर बघा अर्जुन गोंधळात पडला बघा. कारण एका बाजूने देव काय म्हणत्या, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. दुसऱ्या बाजूने काय म्हणतात, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागत नाही. भ्रम काय भ्रम झाला कोणाला? गोंधळ. काय नेमका हा प्रकार आहे की नाही? मग देवाला विचारलं अर्जुनाने. देवा पुन्हा असं कसं काय म्हणत्या म्हणे? पहिल्यांदा सांगता, केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागेल. दुसऱ्याने सांगता, केलेल्या कर्माचं भोगावं लागेल. याचं कारण काय बघा? मग बघून त्याने सुंदर उत्तर दिलं बघा अर्जुनाला. काय उत्तर दिलं अत्यंत महत्त्वाचं बघा. एक प्रॅक्टिकल म्हणून अर्जुनाला देवाने काय सांगितलं म्हणे, "अर्जुना हरभरे आण." काय म्हणे? हरभरे आण, हरभरे. आणि हरभरे काय कर म्हणे आणून काय करते भाज. काय कर तव्यावर कढईत भाज म्हणे आणि ते पेर म्हणे. भाजलेले हरभरे काय म्हणे पेर म्हणे. ते उगतील का? सांगा. किती बघा महत्त्वाचा मुद्दा आहे की नाही? की अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, हरभरे आणायचे म्हणे, ते भाजायचे आणि पाण्यात ते पेरायचे. उगतील का? जसे भाजलेले हरभरे कोणाशी उगू शकला नाही. त्याप्रमाणे आपण देवाला जर कर्म अर्पण केलं, काय केलं ताटावरती पाणी पिऊन जर अर्पण केलं, त्याप्रमाणे आपल्यालाही कर्म भोगावं लागत नाही असं त्याचा महिमा वर्णन केला आहे. अशा रीतीने बघा ईश्वर कृष्ण आपण का म्हणायचं ताटावरती का पाणी फिरवायचं याचं उत्तर बघा बाबाजीने आश्रमात दिलेलं आहे. कुणाच्या या पर्व कालावर आपण तो दाणे दाणे भरले का आहे बघा जेवढ्या प्रसंत नावलेले ना ते भगवंताने त्या वाढणाऱ्या बुद्धी दिली तेवढीच भगर तेवढीच आमटी तुमच्या त्या ताटामध्ये आली आहे. आणि मग बघा ती तुमच्या आता भाग्यात आहेत, प्रारब्धात आहेत. म्हणून ते आपल्या प्रार्थना म्हणून आता काय करायचं आपण ज्या बाबांच्या आशीर्वादाने हा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला, ज्यांनी त्या पंक्तीचा वाटा घेतला, अशा अन्नदात्यांचं जरा वर हात करून टाळून अभिनंदन करण्यात धन्यवाद घ्यायचं आहे. आणि आता एक जयजयकार करायचा आणि सर्वांनी प्रसादाला सुरुवात करायची. बरोबर हात करा. बघा सर्वांनी हात करा. निष्काम कर्मयोगी सुयोगी जनार्दन स्वामी उत्तराधिकारी जगतगुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय, बजरंग बली की जय, आज के अन्नदाता की जय, नर्मदा मैया की जय।